अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या पाहत आहोत. यामध्ये आपण मानवतावादी प्रश्न ही संकल्पना पाहत आहोत. आपण आधीच्या तासाला गरिबी आणि विकास पाहत होतो. गरिबी आणि विकास पाहत असताना आपण याचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये गरिबीचा आपण पारंपरिक दृष्टिकोन पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने गरिबीची व्याख्यासुद्धा आपण पाहिलेली होती. आज आपण संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने गरिबीची जी काही व्याख्या केलेली आहे किंवा संयुक्त राष्ट्राने जी काही गरिबीची व्याख्या केलेली आहे, या आपण 2 व्याख्या पाहणार आहोत. तर संयुक्त राष्ट्र युनो की ज्याचा उद्देश जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे हा आहे. या संयुक्त राष्ट्र संघटना ही संयुक्त राष्ट्र संघटना गरिबी या संकल्पनेकडे कसे पाहते किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबीची जी काही संकल्पना केलेली आहे, व्याख्या केलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. व्यवस्थित ऐका. तर गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. ही व्याख्या संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबीची केलेली आहे. परत एकदा सांगतो, व्यवस्थित ऐका. गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असा होतो. याला त्याने गरिबी असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने सुद्धा गरिबीची व्याख्या केलेली आहे. तर गरिबीची व्याख्या करत असताना कशा पद्धतीने केलेली आहे ते आपण पाहणार आहोत. व्यवस्थित ऐका. गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन होय, म्हणजे गरिबी होय. म्हणजे गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन होय. म्हणजे याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव असेल, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव असेल. त्याच पद्धतीने मग शाळा असेल, दवाखाने, शाळा नसणे, दवाखाने नसणे, त्याच पद्धतीने अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे, तसेच कर्ज मिळवण्या इतपत नसणे, म्हणजे थोडक्यामध्ये गरिबी होईल. याचबरोबर गरिबीची आणखी एक व्याख्या आपल्याला ठिकाणी नमूद करता येईल. गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. याला आपल्याला गरिबी असं म्हणता येणार आहे. तर गरिबी आणि विकास म्हणजे याला व्याख्या. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की गरिबीचा आणखी एक पर्यायी दृष्टिकोन आहे. आपण पाहिला होता पारंपरिक दृष्टिकोन. याच्यामध्ये आपण अन्न, वस्त्र, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर त्या ठिकाणी भर दिला जातो हे पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, गरिबीचा आणखी एक पर्यायी दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन मानवी जीवनाच्या भौतिक घटक तसेच अधिभौतिक घटकांवर त्या ठिकाणी भर देताना दिसतो. मग यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक,
आर्थिक व राजकीय कल्याणावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाते. मग याच्यात मूल्ये, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला त्या ठिकाणी विशेष महत्त्व दिलेले आहे. याच्यामध्ये मूल्ये किंवा नैतिक मूल्ये म्हणजे चांगल्या गोष्टी बघा, ज्या पद्धतीने मोठ्या व्यक्तींचा आदर करणे, सर्व धर्म समभाव असणे, अशा गोष्टी आहेत. मूल्ये किंवा नैतिक मूल्यांमध्ये यांचा समावेश होतो. तर बघा, असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला त्या ठिकाणी महत्त्व देतो किंवा महत्त्व देताना दिसतो. मग यामुळे बघा, समाजाच्या उपेक्षित घटकांना सार्वजनिक धोरणांमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेता येतो. समाजातील उपेक्षित घटक, समाजातील असा वर्ग जो पिढ्यानपिढ्या मागासच राहिलेला आहे, त्याला त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करता येत नाहीत, म्हणजेच मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या त्याला गरजा पूर्ण करता येत नाहीत. म्हणजेच कोणतीही चांगली गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्या चांगल्या गोष्टीचा त्याला लाभ घेता येत नाही आणि आपल्या जीवनामध्ये त्याला परिवर्तन घडवून आणता येत नाही. आणि यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेता येतो, म्हणजे या दृष्टिकोनाच्या माध्यमातून, पर्यायी दृष्टिकोनाच्या माध्यमातून. तसेच आपण जर उपेक्षित घटकांचा जर विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की कितीतरी असे घटक आहेत, समाजापासून दूर आहेत, समाजाचा आणि त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही, त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता येत नाही, त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येत नाही, त्यांना चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील या समस्यासुद्धा त्या ठिकाणी सोडवता येत नाहीत. तसेच मग या दृष्टिकोनाच्या माध्यमातून, म्हणजेच पर्यायी दृष्टिकोनाच्या माध्यमातून राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरणाला सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळते. आपल्याला माहिती आहे की आपण राजकारणाचा जर विचार केला तर राजकारणामध्ये पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाची, एकाच घराण्याची किंवा एकाच व्यक्तीची मक्तेदारी असते आणि ही मक्तेदारी पिढ्यानपिढ्या राहते. मग याचा जर पर्यायी दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा, शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाते. आणि म्हणूनच राजकीय घटकाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मग या दृष्टिकोनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते आणि आर्थिक विकेंद्रीकरणाला सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळते. समाजाचा विचार करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या पात्रतेनुसार व्यवसाय, उद्योगधंदा हा करता आला पाहिजे, नोकरीसुद्धा करता आली पाहिजे, ही आपण आधीच्या तासाला पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकेंद्रीकरणाचा विचार करत असताना आपण जसं पाहिलं होतं की आर्थिक न्याय असेल, आर्थिक समता असेल, आर्थिक स्वातंत्र्य असेल, व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक न्याय, आर्थिक समता, आर्थिक स्वातंत्र्य यांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि राज्यकर्त्यांनी, शासनाने, सरकारने हे राज्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही, संपत्ती ठराविक वर्गाच्या हातामध्येच एकवटली जाणार नाही, त्याच पद्धतीने उद्योगधंद्यांचं सुद्धा समाजामध्ये केंद्रीकरण होणार नाही. म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचं विकेंद्रीकरण होणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळी याचं विकेंद्रीकरण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं समाजातील सर्व घटकांना म्हणजेच सामावून घेण्याची प्रक्रिया राज्याच्या माध्यमातून केली जाते असं आपल्याला म्हणता येणार आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला कल्याणकारी राज्य असा करता येणार आहे. मग गरिबीचा हा दृष्टिकोन जो आहे तो सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. मग
सामान्यपणे सामाजिक व राजकीय मूल्यातून विकासाचा दृष्टिकोन हा पाहिला जातो. मग विकासाचा हेतू काय, की विकासाचा हेतू काय आहे, तर लोकांचे कल्याण साधणे हा आहे. विकासाचा खरा हेतू काय आहे, तर आपल्याला असं सांगता येणार आहे की लोकांचे, समाजातील समाज घटकांचे त्या ठिकाणी कल्याण साधणे होय, म्हणजेच त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येणे होय. मग विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन जो आहे, विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन जो आहे, तर या दृष्टिकोनामध्ये गरिबीच्या भौतिक व अधिभौतिक घटकांना त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेले आहे. आणि हा दृष्टिकोन समाजातील तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो आणि ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत समाजाच्या सर्व घटकांना त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व मिळेल. निर्णय प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर देश हा जर एकसंघ ठेवायचा असेल, देशाला जर पुढे न्यावायचे असेल, समाजातील सर्व घटकांना बरोबर घ्यावायचे असेल, तर देशाची, राज्याची जी काही निर्णय प्रक्रिया असते, या निर्णय प्रक्रियेमध्ये समाजातील शेवटच्या घटकाला सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे म्हणजेच समाजातील, देशातील, राज्यातील लोकांचं राजकीय शिक्षण होणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच मत म्हणजे काय, मत का द्यायचे, मत कोणाला द्यायचे, आपला उमेदवार कोण आहे, तो त्याचं असणारं शिक्षण किती झालेलं आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेला आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते, त्यावेळेला या सर्व गोष्टी आपल्याला समजतात. आणि म्हणूनच आपल्या माध्यमातून एका चांगल्या व्यक्तीची, म्हणजेच चांगल्या उमेदवाराची त्या ठिकाणी निवड होते आणि ही निवड त्या ठिकाणी सार्थ होते. कारण त्या पक्षाचं ज्यावेळेला सरकार सत्तेमध्ये येतं, त्यावेळेला त्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगले निर्णय हे त्या ठिकाणी घेतले जातात, की ज्याचा फायदा आपल्या देशाचा, आपल्या समाजाचा विकास होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होत असते. आणि त्याच पद्धतीने बघा, मग मानवी हक्क असेल, निसर्ग असेल, यांच्यामध्ये योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळताना दिसते. मानवाबरोबरच निसर्ग म्हणजे मानव हा महत्त्वाचा घटक आहे, त्याचबरोबर निसर्गसुद्धा महत्त्वाचाच आहे. आणि म्हणूनच मानव किंवा मानवी हक्क, मानवाला जीवन जगण्यासाठी हक्क आवश्यक असतात. ज्या पद्धतीने आपण पाहिले की मग आर्थिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील, हे हक्क मानवाला त्या राज्यसंस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बहाल केले जातात. आणि म्हणूनच मानवी हक्क व निसर्ग यांच्यामध्ये योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त होते. आणि आपण 1990पर्यंतचा जर आपण विचार केला, 1990च्या दशकापासून जगामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे आपण आधीच्या 2 तासांच्या माध्यमातून प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. मग 1990पर्यंत जर आपण विकास साधण्याचे दृष्टिकोन जर पाहिले, तर 1990पर्यंत विकास साधण्याचे जे दृष्टिकोन होते त्याला आपल्याला पारंपरिक दृष्टिकोन असं त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि त्यांचे प्रमुख उद्दिष्टे काय होते, तर गरिबीची किंवा गरिबांची जी काही प्रमुख समस्या आहे, ही प्रमुख समस्या कोणती, तर भौतिक समस्या आहे. मग ही भौतिक समस्या त्या ठिकाणी सोडवण्यावर त्या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोनामध्ये महत्त्व देण्यात आलेले होते. म्हणजे 1990पर्यंत
विकास साधण्याचा जो काही दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन आपल्याला सांगता येणार आहे पारंपरिक अशा पद्धतीचा होता. आणि या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये भौतिक घटक महत्त्वाचा मानला गेलेला होता, भौतिक समस्या महत्त्वाची मानली गेलेली होती आणि ती सोडवण्यावर त्या ठिकाणी प्रामुख्याने भर देण्यात आलेला होता. मग त्याच्यानंतरचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की म्हणजेच राज्याच्या कार्याचा जर आपण विचार केला, म्हणून राज्याचं जे काय कार्य आहे तर ते कार्य आपल्याला सांगता येणार आहे ते म्हणजेच औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक विपुलता वाढवणे हे होतं. पारंपरिक दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये नाविन्य आहे, नाविन्य होतं असं आपल्याला सांगता येणार नाही. जसं की मग ठराविक गोष्टीवर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं गेलेलं होतं, जसं की म्हणजे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून. मग याच्यामध्ये मग औद्योगिकरण असेल किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे, आर्थिक स्थिती आपली मजबूत करणे हेच होते. कारण यातून रोजगार निर्मिती व दरडोई जे काही उत्पन्न आहे या दरडोई उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ होते असं त्या ठिकाणी मानलं जात होतं. परंतु 1990च्या पुढील काळात विकासाचा एक पर्यायी दृष्टिकोन त्या ठिकाणी स्वीकारण्यात आला जाता, जो आत्ता आपण पाहिलेला आहे. आणि याच्या माध्यमातून व्यक्तीचा विकास साधण्याचा प्रयत्न झाला आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न राज्याच्या किंवा राज्यसंस्थेच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि सर्वांच्या भौतिक गरजा तर पूर्ण होतीलच, त्याचबरोबर त्याला चांगल्या पद्धतीने कसं जीवन जगता येईल, त्याच्या गरजा चांगल्या पद्धतीने कशा पूर्ण करता येतील, मग त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये म्हणजेच राजकीय प्रक्रियेमध्ये त्याला कसं सामावून घेता येईल, त्याच पद्धतीने आर्थिक सत्तेचं कशा पद्धतीने विकेंद्रीकरण करता येईल याच्यावर त्या ठिकाणी पर्यायी दृष्टिकोनामध्ये भर दिलेला आहे, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. याच्यामध्ये आणखीन बराच भाग आहे, तो भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. जसं की भारतातील गरिबी आणि विकास असेल किंवा आणखीन भारताच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचे पैलू असतील किंवा इतर जे काही आणखी गोष्टी आहेत, जसं की भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम असतील, मग हे कार्यक्रम कोणते आहेत आणि ते कार्यक्रम कशा पद्धतीने राबवले जातात याचा अभ्यास आपण नंतरच्या तासाला करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.